आहे तुमचं आपल्या एसएम क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता या महिन्यातच या कार्यक्रमाद्वारे वितरित सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्याचे अनेक शेतकरी बांधव वाट पाहत आहात, प्रतीक्षा करत आहात। तर अखेर याच महिन्यामध्ये पैसे जे आहेत ते खात्यावरती थेट जमा होणार आहेत आणि थेट या कार्यक्रमामधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत जे आहेत ते थेट आधार संलग्न बँकेमध्ये जमा होणार आहेत। तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर मुख पोस्टावर लाभधारी स्थितीवर गेल्याच्या नंतर जे लाभधारी स्थितीवर टॅप केल्याच्या नंतर तुमचा तपशील एंटर केल्याच्या नंतर तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक असे समाविष्ट केल्याच्या नंतर तुमचा तपशील सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या वेबसाईटवर थेट जे हप्त्याची स्थिती आहे ती स्थिती तुम्हाला दिसेल। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्या संदर्भात जे योजनेचा अर्ज जो आहे तो कसा करायचा सोपा आहे। सीएससी सेंटरवर अवेलेबल आहे। सीएससी सेंटरवरचा सीएससी सेंटर म्हणजे ऑनलाईन सेंटर। ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्ही अद्यापही जे पीएम किसान योजना आहे या पीएम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन सुरू करणे गरजेचं आहे। सुरू झालेलं आहे, सुरू राहणारच आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता, नवीन नोंदणी करू शकता। नवीन शेतकऱ्याची नोंदणी सुरूच आहे। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, तेव्हा पीएम किसान योजनेचा मोबाईल नंबर सुद्धा अपडेट करायसाठी एक त्याच्यावर फीचर आलं, म्हणजेच काय तर मित्रांनो, त्यामध्ये पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तिथे सुद्धा आहे। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तो या कार्यक्रमामधून वितरित केला जाऊ शकतो। आणि प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे। भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना जे पैसे आहेत ते एकंदरीत 2500 रुपयाचा पण हप्ता मिळू शकतो। 500 रुपये वाढून सुद्धा येऊ शकतात कधी तर या हप्त्यामध्ये वाढ झाली तर। एकंदरीत मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत।